आज श्रावण शुद्ध पंचमी अर्थात नागपंचमी। श्रावणातला हा पहिला सण। या दिवशी नागांची पूजा केली जाते। भोरमधल्या नागपंचमीला विशेष महत्त्व आहे। पाहूया कशी असते इथली नागपंचमी। खेळ खेळून ही नागपंचमी साजरी होते। नागपंचमीला अनेक ठिकाणी नागपूजन करण्याची प्रथा आहे। पुणे जिल्ह्यातल्या भोर गावात नागदेवतेचं प्राचीन मंदिर आहे। हजारो वर्षांपासून चालत आलेल्या या नागदेवतेचं पूजन आजही मोठ्या उत्साहात केलं जातं। विशेष म्हणजे या मंदिराची सगळी जबाबदारी महिलांकडेच आहे। आम्ही लोकवर्गणीतून नागोबाचं मंदिर बांधलेलं आहे। आम्हाला कोणी सहकार्य करत नाही, तरी आम्ही लोकांपाशी वर्गणी मागून हे मंदिर उभं केलेलं आहे। रोज सकाळी 6 वाजता पूजा केली जाते, आरती केली जाते, दिवाबत्ती केली जाते। संध्याकाळी 6ला आरती पूजा सगळं, संध्याकाळी पण 6ला तेवढंच होतं। रोज 2 टाइम दिवाबत्ती सगळी पूजा अर्चा सगळं करतो। नागपंचमी दिवशी आम्ही सकाळी उठून नागोबाची पूजा करायला येतो पहिल्यांदा। त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी 5:30-6 वाजता सगळ्या महिला एकत्र जमतो। जवळजवळ आम्ही 300-400 महिला असतो। ग्रामीण भागातल्या सुद्धा महिला आम्ही एकत्र जमा करतो। पहिल्यांदा आम्ही फेर धरतो, नंतर झिम्मा फुगड्या, परत बस फुगडी, सै फुगडी, खिसबाई खिस असे अनेक प्रकारचे खेळ आम्ही खेळतो। आणि त्याच्यानंतर आम्ही नागोबाला वरती शिरा शेत असतो, तिथं आम्ही सर्वजण महिला एकत्र जाऊन तिथं त्याचे दर्शन घेतो। भोर गावातल्या या मंदिरात नागपंचमीसाठी अनेक ठिकाणाहून महिला दर्शनासाठी येतात। नागपंचमी दिवशी इथं मोठी यात्रा असते। नागपंचमी दिवशी नागोबाळी नागराज मंदिर आहे, त्यामुळं ह्या भागाला नागोबाळी असं नाव पडलेलं आहे। आणि इथं यात्रा खूप मोठी असते या नागपंचमी दिवशी। भारतीय संस्कृतीत नागाला देव मानून पूजा करण्याची परंपरा आहे। साप शेतातल्या उंदरांचा नाश करतात, म्हणूनच सापाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात। प्राणी पक्षी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असे सण साजरे होतात। निलेश खरमरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, भोर। ते सांगली जिल्ह्यामधल्या एका गावातल्या सगळ्या महिला नागाला भाऊ मानतात। याच शिराळातली नागपंचमी जगप्रसिद्ध होती, पण न्यायालयाच्या बंदीनंतर जिवंत नागांची मिरवणूक इथं बंद झाली। पण आजही या गावातल्या सगळ्या महिला परंपरेनं नागपंचमीचा उत्सव साजरा करतात। शिराळा हे गाव नागपंचमीसाठी जगप्रसिद्ध। शेकडो वर्षांपासून ह्या गावात जिवंत नागांची पूजा केली जायची, पण न्यायालयानं जिवंत नागांच्या पूजेवर बंदी घातल्यानंतर नागांच्या प्रतिमेची पूजा केली जाते। मुळात नाग हा शेतकऱ्याचा मित्र असतो। ह्या गावातल्या सगळ्या महिला नागाला भाऊ मानतात आणि त्याची मनोभावे पूजाही करतात। ह्या गावात गोरक्षनाथांचं मंदिर आहे। गोरक्षनाथांची नागपंचमी संदर्भात एक आख्यायिकाही सांगितली जाते। श्रावण शुद्ध पंचमी दिवशी महाजन घराण्यातील आजी चिखलाच्या नागाची पूजा करत होत्या। त्यावेळेस गोरक्षनाथ भिक्षेला आले होते, तर त्या भिक्षा वाढायला त्यांना थोडा वेळ झाला। त्या आजी चिखलाच्या नागाची पूजा करून भिक्षा वाढण्यासाठी आल्या। तेव्हा नाथांनी विचारलं, भिक्षा वाढायला वेळ का झाला? तर तेव्हा आजी म्हणाले की मी चिखलाच्या नागाची पूजा करत होते। तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले की मी जिवंत नाग तयार करून देतो, त्याची तुम्ही पूजा करणार का? तर आजी म्हणाल्या, हो म्हणाल्या, मी पूजा करते। तेव्हा नाथांनी अंगाऱ्यापासून जिवंत नाग तयार केला व त्या दिवशी आजींनी जिवंत नागाची पूजा केली। तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता। अशा प्रकारे महाजन घराण्यात जिवंत नागाच्या पूजेला सुरुवात झाली। शिराळ्यातल्या महिला नागपंचमीच्या दिवशी उपवास करतात आणि अख्खं गाव आजच्या दिवशी चिरणं, लाटणं, भाजी कापणं करत नाहीत। अंबामातेच्या ठिकाणी प्रथम पूजा होत होती आणि नंतर महिलांना आम्हाला नागपूजेसाठी घरी येत होते। आणि आता ह्या कायद्यानं बंदी घातल्यामुळं आम्हाला जिवंत नागाची पूजा करता येत नाही। आम्ही आता नागाच्या प्रतिमेची पूजा करत आहोत। हे नाग आम्ही पूर्वी ज्यावेळेस पकडत होतो त्यावेळी आम्ही त्यांची हाताळणी व्यवस्थित करत होतो। त्यांना दररोज चाऱ्यावरती फिरायला सोडत होतो किंवा त्यांना जे काही त्यांचं हे खाद्य आहे ते आम्ही त्यांना व्यवस्थित घालत होतो।
तर अशा प्रकारे आम्हाला इथून पुढं 5 दिवस तरी शासनानं नाग पकडण्याची संधी द्यावी. शिराळ्यात जास्तीत जास्त संख्येनं नाग सापडतात. यामागेही भौगोलिक कारण आहे. गावाचा परिसर खलाटीचा आहे. सर्व बाजूने डोंगर आणि खोलगट परिसरात गाव वसलंय. मऊ आणि भुसभुशीत जमीन, उबदार हवा, त्यामुळे इथे जास्त साप आढळतात. पूर्वी नागपंचमीला इथे जिवंत नागांच्या मिरवणुका काढल्या जायच्या, पण न्यायालयाच्या बंदीनंतर ही प्रथा बंद झाली. पण आजही घरोघरी मनोभावे नागाची पूजा करून नागपंचमी साजरी केली जाते. रवींद्र कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सांगली. ते नागपंचमीला सापाची पूजा करण्याची पद्धत आहे. जिवंत सापांची पूजा आता शक्य नाहीये आणि त्यामुळे घरी मातीचा साप आणला जातो. पण सध्या ही परंपरा नष्ट होत चालली आहे. नागपंचमीसाठी बाजार सजलेत, पण म्हणावा तसा धंदा राहिला नाही असा बाजारात सूर आहे. पूर्वी जिवंत नागांची पूजा करण्याची पद्धत होती, पण जिवंत नागांच्या पूजेवर बंदी आली आणि त्यानंतर घरी नागाचं चित्र काढून किंवा मातीचा नाग आणून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे. बाजारात विविध प्रकारातले मातीचे नागही उपलब्ध आहेत. फणावाला नाग, शंकराच्या पिंडीचं नाग असे त्यातले अनेक प्रकार. साधारणपणे 15 ते 30 रुपयांपर्यंत हे मातीचे नाग मिळतात. पण ह्या मातीच्या नागांना पूर्वीसारखी मागणीच राहिली नाही असं विक्रेत्यांचं म्हणणं आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये एक विक्रेता साधारणपणे 100 नाग विक्रीला आणतो, पण त्यातले 20 ते 30 नागच विकले जातात. गेल्या काही वर्षात मातीच्या नागांची विक्री 70% घटली आहे. गेल्या वर्षी धंदाच नव्हताच आणि यावर्षी असं वाटत पण नाही धंदा आहे म्हणून. ते मुळात म्हणजे पहिल्यासारख्या धंद्यात आम्ही धंदे करतो, पण आम्हाला असं धंदा व्हावा, पण धंदा होतच नाही. सगळी जो तो कामा धंद्यामध्ये असतो, त्यामुळे तर मला वाटतं धंदा होत नाही. बऱ्याच ठिकाणी बघते आता आमचा प्रत्येक धंदा आहे, पण आमचा धंदाच होतच नाही. काळानुसार नोकरी करणाऱ्या महिलांच्या प्रमाणात वाढ झाली. त्यात मुंबईसारख्या शहरात प्रचंड धावपळीच्या आयुष्यात नागपंचमी साजरी करायला सवड मिळत नाही असं महिलांचं म्हणणं आहे. आम्ही पहिले नागपंचमी आम्ही मुली लहान होतो तेव्हा आम्ही मुली जाऊन डोंगरावर जायचो. तिकडे नाग निघायचे, तिकडे आम्ही दूध लाया घेऊन त्यांची पूजा करायचो आणि मजा करायचो. आजकाल असं वाटतच नाही नागपंचमी म्हणून. तर काय मुली आता तसं करतायत की नाही काय माहिती नाही. आता नाग पण आणतायत की नाही ते पण माहिती नाही. पहिल्यासारखं आता काही राहिलं नाही. आता कसं झालंय, थोडंसं काळ बदललाय, बायका पण घराच्या बाहेर पडत आहेत आणि त्याच्यामुळे असं वेळेचा कमीपणा असं म्हणायला गेल्यावरती आता थोड्याफार प्रमाणात घरातच बाबा आणलं, पूजलं थोडंफार, किंवा पॉसिबल एकदम नाहीच झालं तर शंकराच्या मंदिरात वगैरे जाणं, या गोष्टी करतात. आणि काही ठिकाणी तर आता ते होत पण नाही, कारण की हा वेळेचा अभाव किंवा बायकांचं ड्युटी आवर्स म्हणा, आता जसं पुरुषाप्रमाणे ते बाहेर पडतायत याच्यासाठी, तर ते लुप्त असं नाही, पण एक परिस्थितीला अनुसरून ते हे चाललेलं आहे. नागपंचमीचा सण आजही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, पण शहरात मात्र ही परंपरा लोप पावत चालली आहे. हेच घटलेल्या नागांच्या विक्रीवरून आता दिसून येत आहे. कपिल राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, ठाणे. पुण्यामधल्या भावे हायस्कूलमधल्या शिक्षकांनी आज शाळेमध्ये नागपंचमी साजरी केली. यावेळी सगळ्या शिक्षिका पारंपरिक वेशात आल्या होत्या. पारंपरिक खेळही खेळण्यात आले. पाहूया कशी रंगली शाळेमधली ही नागपंचमी.
नागपंचमी या सण मागे पडतं हे खरं आहे, पण त्याचबरोबर आपण आज उजाळा देण्याचाही प्रयत्न केलेला आहे. त्यानिमित्ताने पारंपरिक सणांना, पारंपरिक गाण्यांना उजाळा मिळाला आणि सर्वांना एकत्र येण्याचा एक आनंद मिळालेला आहे. आणि यातूनच आपण सर्वांपर्यंत असं पोहोचवू शकतो की पारंपरिक गोष्टींमधून सुद्धा तुम्ही आनंद मिळवू शकता. नागपंचमी हा तर पारंपरिक सण आहे आणि आपण तर नेहमी स्त्रिया घर संसार हे ते सगळं आपण ह्या गोष्टी करतच असतो, परंतु थोडंसं कुठेतरी महिलांना आनंद मिळावा किंवा त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण व्हावा याच्यासाठी हा आजचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. आज श्रावण पंचमी. नागपंचमीच्या दिवशी ग्रामीण भागामध्ये झाडाला बांधून झोके खेळले जातात. आजूबाजूचा निसर्ग हिरवागार झालेला असतो, वातावरण प्रफुल्लित असतं आणि अशा वातावरणात फांद्यांना झोके बांधून झोके खेळले जातात. आज श्रावण सरींमध्ये साजरा करूया पंचमीचा सण. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.